22 जुलै आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्ष ही तारीख ही एका वेगळ्याच कारणासाठी लक्षात राहिलेली आहे. कारण याच दिवशी दोन प्रभावशाली दिग्गज नेत्यांचा वाढदिवस, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस. राजकीय विचार वेगळे, पक्ष वेगळे, शैली देखील वेगळी, पण काळाच्या ओघात दोघांमध्ये निर्माण झालेला विश्वास आणि समन्वय महाराष्ट्राने जवळून पाहिलाय, अनुभवलाय. मात्र याच वर्षी अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर यंदाचा 22 जुलैचा पहिल्यांदाच दिवस हा वेगळा आहे. एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आहे, तर दुसऱ्या बाजूला अजितदादांच्या नसण्याची सल. त्यामुळे यंदाचा आजचा 22 जुलैचा दिवस हा आनंद आणि आठवणी यांचा संगम ठरतोय. याच अनुषंगाने विशेष संदर्भाने आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईज. अजितदादा म्हणजे निर्णायक झटक्यात घेणारे, प्रशासनाला वेग देणारे आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जाणारे लोकनेते. महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रवासियांच्या मनात विश्वास निर्माण करून चुटूक लावून गेले. तर देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली मात्र वेगळी आहे. एखादा विषय खोलवरती अभ्यासायचा, सर्व बाजूंनी तो तपासायचा, राजकीय परिस्थितीचं अचूक आकलन करायचं आणि योग्य वेळ साधून निर्णय घ्यायचा, ही त्यांची ओळख. म्हणूनच स्वभाव वेगळा असूनही सरकार चालवताना या दोघांमध्येही दिसलेला समन्वय हा अनेकदा चर्चेचा विषय ठरलाय. देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यात शॉर्टकट नाहीये, वारशाची सोय नाहीये आणि अचानक मिळालेलं यश देखील नाहीये. नगरसेवक म्हणून सुरुवात, त्यानंतर नागपूरचे महापौर, आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नंतर पुढे मुख्यमंत्री. 2014 मध्ये महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्र्यांपैकी एक म्हणून त्यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर सत्ता गेली, विरोधी पक्षात बसावं लागलं, उपमुख्यमंत्री पद हे स्वीकारावं लागलं आणि पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन देखील केलं. हा प्रवास एका राजकारणाचा नसून सातत्य, संयम आणि राजकीय जिद्दीचा आहे. फडणवीस यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांनी स्वतःची जी इमेज आहे, प्रतिमा आहे, ती केवळ राजकारणी म्हणून तयार केलेली नाहीये, तर डिलिव्हरी करणारा प्रशासक अशी उभी केली आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, जलयुक्त शिवार अशा अनेक मोठ्या प्रकल्पांमुळे विकास हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला. शहरांचा विकास हा पुढील पिढीचा विचार करूनच करावा लागतो, हा त्यांचा दृष्टिकोन अनेक प्रकल्पांमधून दिसून येतोय. त्याचवेळी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट देखील सातत्यानं मांडली, ती म्हणजे महाराष्ट्राचा विकास फक्त मुंबई आणि पुण्यापुरता मर्यादित राहून चालणार नाहीये, तर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांमध्ये उद्योग, गुंतवणूक आणि त्याचबरोबर ती रोजगार निर्माण झाला तरच राज्याच्या विकासाचा समतोल होईल. म्हणूनच $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट त्यांनी मांडलं. पण हे उद्दिष्ट फक्त घोषणांनी पूर्ण होणारं नाहीये, तर उद्योग प्रत्यक्ष सुरू झाले, रोजगार निर्माण झाला आणि ग्रामीण भागातील तरुणांना संधी मिळाली तरच त्याला अर्थ प्राप्त होईल. फडणवीस यांच्या नेतृत्वाची आणखीन एक ओळख म्हणजे त्यांची फॉलोअप संस्कृती. अनेक नेते हे घोषणा करतात, पण घोषणा या प्रत्यक्षात उतरतात की नाही याकडे कमी लक्ष दिलं जातं. फडणवीस मात्र प्रकल्पांचा नियमित आढावा घेतात, अडथळे कुठे आहेत, कोणत्या विभागामुळे काम अडलेलं आहे आणि ते कसं सोडवता येईल यावरती त्यांचा भर हा असतो. त्यामुळे ई गव्हर्नन्स, डिजिटल मॉनिटरिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचबरोबर ती GI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा सरकारी कामकाजामध्ये वाढता वापर आपल्याला दिसून येतोय. राजकीयदृष्ट्याही त्यांचा प्रवास हा तितकाच महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात आणखीन एक टप्पा हा गाठलेला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या एकत्रित कार्यकाळाच्या बाबतीमध्ये त्यांनी शरद पवार यांना मागे टाकलंय. हा केवळ आकड्यांचा विषय नाहीये किंवा आकड्यांचा विक्रम नाहीये, कारण शरद पवार हे अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी आणि महत्त्वपूर्ण नेतृत्व राहिले आहे. त्यांच्या कार्यकाळाला मागे टाकणं म्हणजे राजकीय सातत्याची मोठी नोंद आहे. मात्र हेही तितकंच खरं आहे की सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम हा अजूनही वसंतराव नाईक यांच्या नावावरती आहे आणि त्यानंतर विलासराव देशमुख यांचा क्रमांक लागतो. देवेंद्र फडणवीस यांच्या एकूणच वाटचालीत एक चर्चा ही कायम होत राहते, ती म्हणजे ते लवकरच दिल्लीत जाणार आहे. ही चर्चा आता नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी अशा अफवा आणि राजकीय चर्चांना उधाण येतं. कधी विरोधक या चर्चेला हवा देतात, तर कधी पक्षातीलच काही हितचिंतक किंवा राजकीय विश्लेषक अशा शक्यता व्यक्त करतात. मात्र प्रत्येक वेळी फडणवीस आपल्या कृतीतून एकच संदेश देतात, तो म्हणजे पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण क्षमतेने पार पाडायची.
राष्ट्रीय राजकारणात त्यांची स्वीकार्यता आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांच्या दिल्लीतील भूमिकेबाबत चर्चा होणं हे अगदी स्वाभाविक असलं तरीही सध्याच्या घडीला त्यांचं पूर्ण लक्ष हे महाराष्ट्राच्या प्रशासनावरती आणि राज्याच्या विकासावरती केंद्रित असल्याचं त्यांच्या कामातून सातत्यानं दिसून येतं. विशेष म्हणजे 2019 नंतर अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण संपल्याचं भाकीत देखील केलं होतं. सत्ता गेली, मुख्यमंत्री पद गेलं, समीकरणं बदलली, पण त्यांनी प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतीक्षा केली. विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमक भूमिका घेतली, उपमुख्यमंत्री पद देखील स्वीकारलं आणि योग्य वेळेतच पुन्हा मुख्यमंत्री पदावरती ते परतले. ही गोष्ट एका दिवसात घडत नाही. त्यासाठी राजकीय संयम, संघटनेवरील विश्वास आणि योग्य वेळ साधण्याची क्षमता लागते. अर्थात कोणत्याही नेतृत्वाचं मूल्यमापन करताना फक्त यशाची चर्चा करून चालत नाही. आज महाराष्ट्रासमोर अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, मराठवाडा विदर्भातील विकासाचा अनुशेष, पाणी टंचाई, वाढतं शहरीकरण आणि महागाई यासारखी अनेक आव्हानं आहेत. पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेतच, पण सामान्य माणसाच्या आयुष्यात आर्थिक बदल झाला का? तरुणांना रोजगार मिळाला का? आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं का? यावरतीच कोणत्याही सरकारचं अंतिम मूल्यमापन होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीवरती सर्वाधिक टीका झाली ती म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणाच्या आरोपांवरून. विरोधकांनी वारंवार त्यांच्यावरती पक्षांतरे घडवून आणल्याचे आरोप देखील केले. मात्र या आरोपांवरती त्यांनी क्वचितच सविस्तर प्रतिक्रिया दिली. ना त्यांनी प्रत्येक आरोपाचं खंडन करत बसण्याचा मार्ग निवडला, ना त्याचं उघडपणे समर्थन केलं. त्याऐवजी त्यांनी राजकीय घडामोडींचं पक्षाच्या रणनीतीचा भाग मानत आपलं लक्ष प्रशासन आणि निवडणुकीच्या तयारीवरती केंद्रित ठेवलं. त्यांच्या या शांत भूमिकेमुळे टीका कायम राहिली, पण त्याच वेळी त्यांनी प्रतिउत्तरापेक्षा राजकीय परिणामांवरती अधिक भर दिला, अशी त्यांची प्रतिमा अधिक ठळक झाली. यंदाचा 22 जुलै फक्त वाढदिवस नाहीये, तो एका प्रवासाचा, एका राजकीय व्यक्तिमत्वाच्या सातत्याचा आणि एका हरवलेल्या सहकार्याच्या आठवणीचाही दिवस आहे. अजितदादा पवार नसले तरीही त्यांच्या कामाची आठवण आपल्याला कायम राहील. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आता सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे आपल्या प्रतिमेला जनतेच्या जीवनात दिसणाऱ्या ठोस बदलांची जोड देण्याचं. कारण इतिहास फक्त एवढंच लक्षात ठेवत नाही की एखादा नेता हा किती दिवस सत्तेत होता. इतिहास लक्षात ठेवतो त्या काळात राज्य किती बदललेलं, किती पुढे गेलेलं आणि पुढच्या पिढीसाठी किती भक्कम पाया घालून दिला. कदाचित म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांची खरी ओळख ही केवळ मुख्यमंत्री म्हणून नाहीये, तर संकटानंतरही पुन्हा उभा राहणारा, स्वतःची प्रतिमा मेहनतीने घडवणारा आणि विकासाच्या राजकारणावरती विश्वास ठेवणारा नेता म्हणून कायम राहील. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्राने विकासाच्या दिशेने अपेक्षित वाटचाल सुरू केली आहे का? त्यांच्या नेतृत्वाचा सर्वात मोठा गुण तुम्हाला कोणता वाटतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच सखोल, अभ्यासपूर्ण आणि निपक्ष राजकीय विश्लेषणासाठी विश्लेषण वाइब्स या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात रस असलेल्या आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. जय महाराष्ट्र.